महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेबाबतची। मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन महिलांसाठी किती सुरक्षित आहे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। कारण बुधवारी चालत्या लोकलमध्ये एका 20 वर्षांच्या विद्यार्थिनीवरती धावत्या लोकलमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले। सकाळी 7:28 सीएसएमटी पनवेल लोकलच्या सेकंड क्लास महिला डब्यात ही पीडित तरुणी बसली होती आणि ट्रेन सुरू होताच आरोपी नवाज करीम ट्रेनमध्ये चढला आणि या तरुणीवरती लैंगिक अत्याचार केले। मस्जिद स्थानक येताच पीडित तरुणीने ट्रेनमधून बाहेर धाव घेत पोलीस स्टेशन गाठलं आणि पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 8 तासात आरोपी नवाज करीमला अटक केली आणि त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय। मात्र अशा घटनांमुळे लोकल गाड्यांमधील रेल्वे पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। प्रमोद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरती आहेत। प्रमोद, हा सगळा प्रकार धक्कादायक आहे आणि हे सगळं होत असताना या डब्यामध्ये इतर महिला नव्हत्या का? ही मुलगी एकटी होती का? काय परिस्थिती होती तेव्हा? आपण बघत असाल अशा प्रकारच्या घटना हे वारंवार घडत आहेत, त्याच्यावर बातम्या होत आहेत आणि त्याच्यानंतर त्या संपूर्णपणे ह्या ज्या घटना आहेत त्या पुसल्या जात आहेत। मात्र प्रश्न उपस्थित होतो तो सुरक्षेचा। अशा प्रकारे मुंबई जी आहे, मुंबई ही अत्यंत सुरक्षित अशी मानली जाते आणि अशा मुंबईमध्ये अनेक घटना आपण बघत असाल या महिनाभरामध्ये अनेक घटना ज्या केवळ महिलांवर आणि तरुणींवर अत्याचार घडणारच घडत आहेत। त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे। शासन, प्रशासन आणि संबंधित विभाग याकडे का दुर्लक्ष करते हा एकंदरीत हा प्रश्न निर्माण होतोय। राहिला प्रश्न त्या महिला डब्यामध्ये महिला होत्या, 3 महिला होत्या, मात्र त्यातल्या एक वयोवृद्ध महिला होती। अशा परिस्थितीमध्ये एखादा पुरुष जेव्हा अंगावर येतो, जेव्हा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा घाबरल्या जातात आणि महिला जास्त घाबरल्या जातात। त्यामुळे ती तरुणी तर घाबरलीच, मात्र ज्या 2 महिला होत्या बसलेल्या त्याही घाबरल्या। सकाळची लवकरची ट्रेन होती आणि त्या दिशेने प्रवास करणारे जे प्रवासी असतात ते अत्यंत कमी असतात। त्यामुळे एका वयोवृद्ध महिलेने ही डेअरिंग केली की मी पोलिसांना फोन करतोय, मात्र तरीही तो नराधम जो होता, जो अत्याचार करत होता, तो थांबत नव्हता। तो अजून काहीतरी विचित्र करेल अशा प्रकारची परिस्थिती एकंदरीत त्या डब्यामध्ये निर्माण झाली आणि शेवटी त्या ज्या तरुणीवर अत्याचार होत होते त्या तरुणीला शेवटी हा विचार करावा लागला आणि मग ती ट्रेन सुरू होताच तिने त्या धावत्या जवळजवळ ट्रेन सुरू झाली आणि मग तिने ती उडी घेतली आणि पोलीस स्टेशन गाठले। त्यामुळे हा अत्यंत धक्कादायक असा प्रकार या ट्रेनमध्ये घडलाय। श्वेता जी, प्रमोद धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। मात्र हा सगळा प्रकार अतिशय भीषण आहे या तरुणीसोबत घडलेला। आणि आता पुढची बातमी आणखी एक धक्कादायक, ती म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये एका महिलेनं 2 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न केला आणि या दोन्ही मुली शंकरनगर भागामध्ये खेळत असताना या महिलेनं त्यांच्या तोंडावरती गुंगीचा औषध असलेला रुमाल टाकला आणि यावेळी दोन्ही मुलींनी आरडाओरडा केला असता मुलीचे आईवडील धावून आले आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। कुटुंबियांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसात या महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे। पिंकी बोहर नावाची ही महिला अमरावती इथला असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं आणि या संपूर्ण प्रकारामुळे खामगाव शहरात सध्या भीतीचं वातावरण आहे। राहुल खंदारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरती आहेत। या सगळ्या प्रकारामुळे खळबळ उडालेली आहे, काय सविस्तर याबद्दल सांगाल आणि आता पोलिसांनी कारवाई केल्यानंतरचे काय अपडेट्स आहेत? श्वेता, अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये 2 अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी फसलेला आहे। एक अमरावती येथील राहणारी महिलेने 2 मुलींना अपहरण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। त्या मुलींच्या तोंडावरती गुंगीचे औषध टाकून त्यांना अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेळीच त्या मुलींनी आरडाओरड त्या ठिकाणी केली आणि त्यांचा आवाज ऐकून त्या मुलींचे आई वडील आणि स्थानिक काही नागरिक त्या ठिकाणी धावून आले आणि धावून आल्यानंतर त्या महिलेला त्या नागरिकांनी पकडून ठेवले आणि त्या महिलेची नागरिकांनीच त्या ठिकाणी चौकशी केली, तर त्यामध्ये ती उडवाउडवीची उत्तरं देत होती। त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आलं। पोलिसही त्या ठिकाणी घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आणि त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि त्या महिलेला ज्यावेळेस पोलिसांनी आपला खाक्या दाखवला त्यावेळेस महिलेने कबुली दिली आणि अमरावतीची असल्याचं तिने या ठिकाणी सांगितलंय आणि मुलीचं अपहरण करत असल्याची ही माहिती या ठिकाणी पोलिसांकडून कळालेली आहे। आता ती महिला जी आहे पोलिसांनी अटक करून ठेवलेली आहे आणि तिची कसून चौकशी सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भातून आणखी किती मुलींना त्या ठिकाणी अपहरणाचा प्रयत्न केला किंवा काही मुलींचे अपहरण केले का याबाबतही आता पोलीस सखोल या ठिकाणी चौकशी करते, परंतु हा संपूर्ण प्रकार जो घडलेला आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर ऊसतोडीच्या उचलीचे पैसे शिल्लक राहिल्याचा दावा करत एका मुकादमानं बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजुरांच्या 6 मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे। सोलापूरच्या कुंभोजमध्ये ही घटना घडली। करमाळा पोलिसांच्या मदतीने त्या 6 मुलांची सुटका करण्यात आली आणि बीडमध्ये आणल्यानंतर त्या 6 मुलांना जिल्हा बाल समिती सदस्यांनी त्यांच्या कुटुंबियांकडे बुधवारी सुपूर्द केलं। बीडच्या केश तालुक्यातील ऊसतोड मजूर कुटुंब करमाळा इथे ऊसतोडणीसाठी गेले होते।
आणि ऊस तोडणीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर करमाळा येथील एका ऊसतोड मुकादमानं मजुरांकडे पैसे शिल्लक असल्याचं म्हणत आणखी 3 महिने काम करावं लागेल असं सांगितलं आणि त्यानुसार बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांनी 3 महिने काम केलं सुद्धा, मात्र अद्यापही पैसे शिल्लक असल्याचा दावा करत पैसे वसुलीसाठी मुकादमानं 3 मुलं आणि 3 मुलींना डांबून ठेवलं होतं. या वर्षीचा गळीत हंगाम संपून 6 महिने झाले, तरी पण या मजुरांना तिथल्या मुकादमाने बळजबरीने त्यांच्याकडे पैसे फिरत असतील नसतील तरी पण त्यांच्याकडे पैसे फिरतात म्हणून त्यांना 3 महिने हंगाम संपल्यानंतर 3 महिने त्यांनी दाबून ठेवले. 3 महिन्यानंतर त्यांना पैसे आणण्यासाठी गावाकडे पाठवले आणि त्यांचे लहान छोटे छोटे मुलं त्यांनी तिथे बांधून ठेवले. त्या मुलांना त्यांनी शेतामध्ये मजुरी करण्यास भाग पाडले. ह्याच्यामध्ये मुकदमावर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो. आणखीन किती मुलं असे डांबून ठेवलेले आहेत, असे कितीतरी मुलं शाळा सोडून शाळाबाह्य होत आहेत, त्यांचं शिक्षण थांबत आहे, त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे आणि भारताचे जे आमचं भविष्य आहे ते इथंच ऊसतोडीच्या पाचटामध्येच इथं कोंबजून जाते का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु ह्या बालकांच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर बीडमध्ये 0 FIR दाखल करावा, कारण हे मजूर पुन्हा त्या ठिकाणी जर गेले तर त्यांना पुन्हा मारहाण होण्याची शक्यता असते. तर जिकडे तिकडे ऊसतोड मजुरांची ही व्यथा आणि त्यांच्या वाट्याला येणारं दुःख, एकतर श्रम करावे लागतात आणि त्याचसोबत मोबदला त्यानुसार मिळत नाही आणि त्यात तर आता मुकादमानं 3 मुलं आणि 3 मुलींना या ऊसतोड मजुरांच्या डांबून ठेवलं होतं. पैशासाठी या मुलांना खुलेआम डांबून ठेवण्याचा प्रकार या मुकादमाकडून झालेला आहे आणि त्यामुळे याच्या तुघलकी कारभाराविरोधात आता ताशेरे ओढले जात आहेत आणि तेच कुटुंब आता मदतीच्या याचिकेत प्रतीक्षेत आहे. आणि त्या सोलापुरात मोठी बातमी, विमानसेवेला किंवा सोलापुरातल्या विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात येते आणि पाडकामाचा आजचा दुसरा दिवस आहे. काल चिमणीवरती ठिकठिकाणी छिद्र पाडण्यात आली आणि पाडकामाचं निम्म काम पूर्ण झालंय. प्रशासनाकडून परिसरात चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे आणि चिमणीला शेतकरी कामगारांचा विरोध कायम आहे ही चिमणी पाडण्याला आणि म्हणूनच इतका मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि या बंदोबस्तात चिमणी पाडण्याचं काम केलं जात आहे. आज दुसरा दिवस आहे. तर सोलापूर विमानसेवेला मुख्य अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची वादग्रस्त चिमणी पाडकामाचा आज दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी सोलापूर पालिकेतील सुमारे 50 कर्मचारी या संदर्भात काम करतायत. आणि आता पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. चक्रीवादळासंदर्भातली बातमी आहे. इतिहासातील सर्वाधिक काळ टिकलेलं बिपरजॉय चक्रीवादळ हे संध्याकाळी 4 नंतर गुजरातमधल्या कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला जाऊन धडकणार आहे आणि या वादळाचा थेट तडाखा कच्छसह देवभूमी, द्वारका, पोरबंदर आणि राजकोट या भागांना बसणार असून किनारपट्टी भागातील जवळपास 50,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. किनारपट्टी तसंच वादळाचा तडाखा बसणाऱ्या भागात एनडीआरएफच्या 18 तुकड्या आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 12 तुकड्यांसह रस्ते, वीज, पाणी तसंच अन्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अनेक तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. एकीकडे मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असल्यामुळे राज्यातील पाणी टंचाईच्या झळा आता बळवल्या आहेत आणि पाऊस लांबणीवरती पडल्यानं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्धा जून महिना सरला तरी पाऊस न झाल्यानं राज्यातील जनतेला मोठ्या पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. अनेक भागात धरणातलं पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलंय आणि शेतीचं पाणी थांबवा आणि केवळ पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर शहरातील पहाडसिंगपुरा आणि देवनंदिनी नगर परिसरात अनेक दिवसांपासून नळाला दूषित पाणी येत आहे आणि नळाला येणाऱ्या अस्वच्छ पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. वारंवार तक्रार करून सुद्धा पालिका प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे स्थानिकांचा संताप अनावर झालाय. काही भागात तर जुन्या जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे ड्रेनेजचं घाण पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळू लागलंय आणि त्यामुळे नळाला येणारं पाणी हे दूषित येत आहे.
मागच्या 2 महिन्यापासून आमच्याकडे पूर्ण ड्रेनेजचं पाणी आहे. कधीही जर मोटर सुरू केली तर पूर्ण फुल प्रेशरने पाणी येतं, पण ते सगळं ड्रेनेजचं पाणी येतं. ऑलरेडी हा एरिया असा आहे की आमच्याकडे कुठेही बोर नाहीये. बोरचं पाणी सगळं गेलेलं, जे काही पाणी येतं ते आम्हाला साठवण करून ठेवावं लागतं. तर 8-8 दिवसातून एकदा पाणी येतं. हे इतकं असं घाण पाणी येतं की त्यामुळे सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आहे. साठवण करायलाही जागा नाही. साठवण केली तर त्याच्यामध्ये इतक्या आळ्या होतात, एका दिवसामध्ये त्या पाण्यामध्ये आळ्या होतात. ते पाणी वापरण्यासुद्धा योग्य राहत नाही. आणि आम्हाला पूर्ण ड्रेनेजचं पाणी येऊ लागलं नळाला. आमचं पाण्याचं वार नसताना तरी जेव्हा पाणी लावलं तेव्हा ड्रेनेजचं पाणी, सगळ्याला संडास, उलट्या, पोटदुखीचा त्रास, सगळ्या गल्ली परेशान आहे आमची 1-1.5 महिन्यानं. आता आकाशवाणी पुणे प्रादेशिक वार्तापत्र विभाग बंद केला जाण्याच्या मार्गावरती आणि सर्वाधिक श्रोते असलेल्या आकाशवाणीचे सकाळी 7:30 ते 8:20 प्रसारित केलं जाणारं वार्तापत्र आता छत्रपती संभाजीनगरहून प्रसारित करण्याचे आदेश माहिती प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आले. त्यामुळे पुणे आकाशवाणीचं पुणे केंद्र टप्प्याटप्प्यानं बंद केलं जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. नमस्कार. आकाशवाणी पुणे, सुधीर गाडगीळ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. या शब्दातनं आणि आवाजातनं अवघ्या महाराष्ट्रभर पोचायला मला आकाशवाणीचं पुणे केंद्र कारणीभूत ठरलं. त्यावेळेला फारसे वर्तमानपत्राचे एडिशन्स नव्हत्या, नवे वर्तमानपत्रांची एवढी गर्दी नव्हती, अन्य कुठली चॅनल्स एवढी नव्हती. सर्वाधिक श्रोते असलेल्या आकाशवाणीचं सकाळी 7:30 आणि 8:20 प्रसारित केलं जाणारं हे वार्तापत्र बंद करण्यात आलंय. रोज सकाळी घराघरात ऐकलं जाणारं हे आकाशवाणीचं बातमीपत्र 1975 पासून पुणे केंद्रावरून प्रसारित होत होतं. माध्यम क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांनी हे बातमीपत्र वाचलंय. माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या मातोश्री कैलासवासी सुधा नरवणे यांच्यापासून ते प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ अशा अनेकांच्या आवाजातील हे सकाळचं बातमीपत्र संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. पण आता हे बातमीपत्र प्रसारित करण्याचं काम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून न करता संभाजीनगरहून करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. फक्त वृत्तसेवा विभाग आकाशवाणी नवी दिल्लीच्या दिनांक 13 जून 2023च्या आदेशानुसार सकाळी 7:10 आणि सकाळी 8:30 प्रसारित होणारे राज्य मराठी वार्तापत्र हे दिनांक 19 जून 2023 पासून छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रातून निर्मित होणार आहे आणि पुणे केंद्र ते बातमीपत्र राज्यातील इतर केंद्रांसोबत सहक्षेपित करेल. यापूर्वीही पुण्याचा आकाशवाणी विभाग बंद करण्याचे प्रयत्न झाले होते. या केंद्रावर भारत सरकारच्या झोन अधिकाऱ्यांच्या जागा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळेचे खासदार अनिल शिरोळे यांनी दर्शवलेला विरोध आणि तेव्हाचे माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या एकत्रित प्रयत्नांनी हे केंद्र वाचलं. पण आता पुन्हा हे केंद्र बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. पुण्याच्या बातम्याही औरंगाबादवरून रिलीज होतील हा निर्णय अत्यंत आत्मघाती निर्णय आहे. मन की बात ऐकवण्याची सवय लागलेल्यांनी मनमानी करायला सुरुवात केलेली आहे. या पाठीमागे मोठे षडयंत्र दिसून येते. याला पुणेकर नागरिकही विरोध करतील आणि आम आदमी पक्ष या संदर्भात आंदोलन करणार आहे. आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि महाराष्ट्राच्या कला विश्वाचं वेगळं नातं आहे. पु ल देशपांडेंपासून अनेक दिग्गजांचे या केंद्रावरून अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. सकाळची बातमीपत्र तर पुणे आकाशवाणीची ओळख होती. याच आठवणींना तत्कालीन वृत्तनिवेदक सुधीर गाडगीळांनी उजाळा दिलाय. गाण्याच्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याकरता गावोगावी जात असे तर त्या गावोगावी गेल्यानंतर तिथे मला वेगळी ओळख नुसतं सुधीर गाडगीळ म्हटलं की बाकी द्यायलाच लागायची नाही. सकाळच्या बातम्या ना असं खूप प्रेमानं सगळेजण विचारायचे. इतकं सकाळच्या प्रादेशिक बातम्यांबद्दल कुतूहल, प्रेम सर्वसामान्य सर्व थरातल्या जनतेला खूप आपुलकीचं नातं आमचं त्यामुळे जमलं गेलेलं होतं. पुणे आकाशवाणी केंद्रात सगळ्याच विभागात मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. जाणीवपूर्वक ही पदं भरली जात नसल्याच्या तक्रारीही कर्मचाऱ्यांकडून होत आहेत. दुसरीकडे ज्या संभाजीनगरच्या केंद्रावरून बातमीपत्र प्रसारित होणार आहे त्या केंद्रावरही भारत सरकारचे अधिकारी नाहीयेत. मुंबईच्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कारभार देऊन कामकाज चालवलं जात आहे. त्यामुळे पुणे आकाशवाणी केंद्र हळूहळू बंद करण्याचा हा प्रयत्न आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. ब्रेकनंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये. आणि आता बातमी आहे पालघरमध्ये. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पालघरच्या कोळगाव मैदानात सभा मंडप उभारण्यात आलाय. या अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयाचे प्रतिनिधी आणि विविध दस्तावेज उपलब्ध करून देणार आहेत. राज्यातील ऊस नियंत्रण दरासंदर्भात आज सह्याद्रीवरती बैठक पार पडणार आहे. दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावलेल्या या बैठकीला शेतकरी नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. तसंच ऊस उत्पादकांचं शिष्टमंडळ सुद्धा या बैठकीत असणार आहे. ऊस नियंत्रण दर कमिटी नेमण्यासाठीची ही बैठक आहे आणि या बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊसतोड कामगार तसंच ऊसतोड वाहतुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सुद्धा बैठकीत विचार केला जाईल. शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे अद्यापही अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव आणि तळेगाव मोहना या 2 मंडळांना अतिवृष्टीचा निधी प्राप्त होऊ शकला नाही. यासाठी आमदार बच्चू कडू सचिवालयात उपोषण करणार आहेत. शासनाच्या मदत आणि पुनर्वसन मंत्रालयाच्या सचिवांच्या दालनात बच्चू कडू उपोषण करणार आहेत. त्यामुळे कॅबिनेट मंत्री दर्जा प्राप्त लोकप्रतिनिधींनी आपल्या सरकारला हा घरचा आहेरच दिल्याचा म्हणावं लागेल. आता आशेगाव आणि तळेगाव मोहना मी लक्षवेधी पण लावली होती आणि लक्षवेधी लावल्यानंतर आपण अध्यक्ष महोदयाकडे बैठक लावली आणि बैठक झाल्यानंतर त्यात निर्णय पण झाला आणि निर्णय झाल्यावर नेमकं मुख्य सचिव बदलले. पहिल्या मुख्य सचिवांनी ते मान्य केलं होतं. नंतर जे मुख्य सचिव आले त्यांनी सांगितलं असं करता येणार नाही. मुख्य सचिवांनी 11 वाजता एक बैठक लावली आहे. बैठकीत निर्णय झाला नाही तर उपोषण मदत पुनर्वसन सचिवालयामध्ये मंत्रालयात मी एकटा करणार आहे. आणि आता वेगळी बातमी आहे नागपुरातनं. तिथे फायटर सुलतानची मोठी चर्चा आहे आणि हा सुलतान कोणी व्यक्ती नव्हे तर एक कोंबडा आहे. या कोंबड्याची किंमत आहे तब्बल 25,000 रुपये. 1 वर्षाच्या या सुलतान कोंबड्याचं वजन तब्बल 6.5 किलो इतकं आहे. सावनेर तालुक्यातील किशोर उत्खेडे यांचा हा महागडा कोंबडा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत. नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये जिल्हा परिषदेकडून पशु पक्षी प्रदर्शन आयोजित केलेलं आणि या प्रदर्शनामध्ये जे आहेत ते नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जे आहेत ते पशु पक्षी सहभागी झालेले. विशेष करून या प्रदर्शनामध्ये जे आहेत ते मोठ्या संख्येने वेगवेगळ्या प्रजातीचे जे आहेत ते कोंबडे प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेले आहे. एकापेक्षा एक सरस अशा जातीचे आणि लढाऊ वृत्तीचे कोंबडे जे आहेत ते इथे ठेवण्यात आलेले आहेत. आपण इथे पाहू शकतो की कडकनाथपासून गावरानीमध्ये अनेक विविध प्रजातीचे कोंबडे आहेत. मात्र या सगळ्या कोंबड्यांमध्ये जर कोणी लक्ष आकर्षून घेत असेल तर तो आहे हा सुलतान कोंबडा. अतिशय रुबाबदार आणि जातीवंत असा हा कोंबडा आहे. त्यामुळे याच्याकडे लक्ष गेल्यावर सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत ते या कोंबड्याकडेच वळतात. जवळपास 6.5 किलोचं वजन आहे. नेमका हा कुठल्या जातीचा कोंबडा आणि कशा पद्धतीनं याचं संगोपन केलं आपल्यासोबत या कोंबड्याचे मालक आहेत. मला सांगा भाऊ, हा कुठल्या जातीचा कोंबडा, याचं कशा पद्धतीनं संगोपन केलं आणि किती किलो याचं वजन असेल? याचं वजन 6.5 किलो आहे आणि आम्ही आपल्या घरीच तयार केलेला बच्चा आहे. या आमच्या घरी फॉर्म आहे याचावाला. सावध जातीच्या कोंबड्याचा असील जातीमधून आहे, गोगल सावधमधून आणि ह्या चांगला लढाई करतो. बरं सांगा, याच्या काळजी काय काय घेतली जाते? याच्या खाण्यापिण्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश? सर्वच प्रकारची करा लागते. याचीवाली दवाई पाणी देत राहा लागते, याला कॅल्शियम देत राहा लागते. रोज एक कोंबडीचा अंडा द्यावं लागते, त्याला बाजरा द्यावं लागते, काजू किसमिस द्यावं लागते. जशी माणसाची आपल्या पैलवानाची खुराक आहे तशी त्याची खुराक आहे. याची पैलवानासारखी काळजी घेता मग मैदानात तसाच लढतो? मैदानात तसाच लढतो. या 2-3 फडकातच समोरचा कोंबड्याला लंबा करून देतो. भाऊ, आता या सगळ्या प्रदर्शनीमध्ये हा कोंबडा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. याची किंमत काय आहे की तुम्हाला आतापर्यंत मागणी आलेली आहे का? किंमत याची आतापर्यंत 25,000 रुपये लागली आहे. आम्ही तशी काही निश्चित किंमत ठरवली नाही आहे. जर तशी वेळ येईल तर ठरवू. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.